एक खुशखबर, 10वा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात। 13 जिल्हे वाटपासाठी जाहीर, नावासहित यादी प्रसिद्ध। तर पहिल्या टप्प्यामध्ये आता 13 जिल्ह्यातील महिलांना सर्वात आधी मिळणार हप्ता। त्यासोबत आता लगेच गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये झाले फायनल। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथजी शिंदे यांचा महत्त्वाचा असा निर्णय झालेला आहे। त्याचबरोबर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी देखील महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला असून अखेर आता एप्रिल हप्त्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता थेट 10वा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता महिलांसाठी एक मोठी खुशखबर देखील समोर आलेली आहे। तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 13 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। त्याचबरोबर आता कोणत्या महिलांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री तथा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांचा कोणता महत्त्वाचा निर्णय झालेला आहे, सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आता अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की महिला व बालकल्याण आदिती तटकर यांनी महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। त्या काय म्हणाल्या आहेत ते तुम्ही पाहिलंच असेल। सध्या जर पाहायला गेलं तर आता अखेर एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता थेट डीबीटीच्या माध्यमातून 10व्या हप्त्याची रक्कम ही महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यामध्ये आता हे वाटप होणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी मंजुरी तर देण्यामध्ये आली आहे, मात्र त्यासोबत आता महिलांसाठी एक मोठी खुशखबर देखील समोर आलेली आहे। आता ही कोणती खुशखबर आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत, त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। सध्या जर पाहायला गेलं तर आता पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। आता नावासहित यादी देखील प्रसिद्ध या ठिकाणी झाली असून आता सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। त्यासोबत आता लगेच गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये आता महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि यासाठी आता कोणते काम करायचे आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत, पण त्यासाठी एक महत्त्वाचे काम तुम्हाला करावे लागणार आहे। आता हे कोणते काम करावे लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूया। आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे ते आपण सविस्तर पाहूयात। तर तुम्ही आता या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरसाठी लाभ घेण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे। यासाठी तुमच्या जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरकाशी संपर्क साधा आणि आवश्यक कागदपत्रासोबत तुम्ही अर्ज करू शकता। हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे एकूण 830 रुपये तुमच्या बँक खात्यावरती थेट डीबीटीद्वारे जमा होणार आहेत। म्हणजेच की तुम्हाला आता 10व्या हप्त्याचे पैसे तर मिळणारच आहेत, मात्र त्यासोबत तुम्हाला 830 रुपये देखील आता मिळणार आहेत। त्याचबरोबर एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की लाडकी बहीण योजनेकरिता आता चालू आर्थिक वर्षामध्ये 35,000 कोटी रुपयांची तरतूद ही केल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असून आता थेट डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। तब्बल 35,000 कोटी रुपयांची तरतूद ही चालू वर्षामध्ये आता करण्यामध्ये आली आहे। त्याचबरोबर आता काही महिलांना थेट 3,000 रुपयांचा देखील या ठिकाणी लाभ मिळणार आहे। आता कोणत्या महिलांना थेट 3,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात। तर तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता मार्च महिन्यामध्ये वितरित केलेल्या 8व्या आणि 9व्या हप्त्याचा लाभ मिळाला नाही अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी येत आहे। लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्यामध्ये फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या हप्त्यापासून वंचित ज्या महिला राहिल्या आहेत अशा महिलांना आता थेट 3,000 रुपये मिळणार असल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे। म्हणजेच की आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या महिलांना आता एकूण 3,000 रुपयांचा आता लाभ हा देण्यामध्ये येणार असल्यामुळे आता वंचित राहिलेल्या महिलांना देखील मोठा दिलासा आता मिळणार आहे। त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते 13 जिल्हे असणार आहेत त्यांची नावे मी तुम्हाला सांगतो। त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ती महत्त्वाची बातमी म्हणजे आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत थेट गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यासाठी तुम्हाला अर्ज करणे महत्त्वाचे आहे। हा कोणता अर्ज करायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे। आता जर पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित दादा त्याचबरोबर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी लाडक्या बहिणींसाठी आता मोठी खुशखबर दिली असून आता जास्त पैसे थेट महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्याचबरोबर आता हप्त्याची रक्कम
सर्वात अगोदर जर पाहिजे असेल तर त्यासाठी एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे, ते म्हणजेच की तुमचे आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला बँक खात्याशी संलग्न करून घेणे गरजेचे असणार आहे आणि तुम्हाला KYC करणे देखील गरजेचे असणार आहे। हे 2 कामे केल्यानंतर तुम्हाला हप्त्याची रक्कम आता लवकरच तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा होणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून ही हप्त्याची रक्कम थेट आता बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। तसेच आता स्क्रीनवरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजनेची जिल्हानिहाय मंजुरी यादी। आता हे कोणकोणते जिल्हे असणार आहेत यांची नावे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। तर आता यामध्ये तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता कोणकोणते जिल्हे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। पहिला जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर, त्यानंतर कोल्हापूर, तसेच अकोला असेल, लातूर जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावरती समावेश आहे, त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती, तसेच मुंबई जिल्हा असेल, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्याचा समावेश आहे, त्यानंतर नागपूर, भंडारा, नांदेड, तसेच बुलढाणा, नंदुरबार, नाशिक, चंद्रपूर, नाशिक जिल्ह्याचा देखील मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे, तसेच धुळे, सोलापूर, गडचिरोली, तसेच धाराशिव जिल्ह्याचा देखील समावेश आहे। त्यानंतरचा जो पात्र जिल्हा आहे तो आहे गोंदिया जिल्हा, तसेच पालघर, हिंगोली, पुणे, जळगाव, त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे रायगड, जालना, रत्नागिरी, सांगली, वाशिम, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा सध्या मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे। आता या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही टप्प्याटप्प्याने जमा करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र आता हप्त्याचा लाभ घेण्यासाठी KYC करणे देखील आता बंधनकारक करण्यामध्ये आले असल्यामुळे आता हप्त्याचा लाभ घेण्यासाठी KYC करणे गरजेचे आहे। तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।